राम राम. मी अविनाश पाटील, ऑस्कर सीड्स प्रतिनिधी, नांदेड. मी आज आलेला आहे. दादा आपलं नाव सांगा. सत्यविनायक बालाजीराव मोटरवाड. सत्यविनायक बालाजीराव मोटरवाड यांच्या शेतामध्ये. आपलं गाव पांगरी, अर्धापूर गाव, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड या ठिकाणी आलेला आहे. आज 8 ऑक्टोबर 2024 रोजी यांची मुलाखत घेण्यासाठी यांच्या शेतामध्ये आलेला आहे. हे जे सोयाबीनचं झाड दिसायला लागलं हे ऑस्कर सीड्स कंपनीचं विस्तारा म्हणून रिसर्च सोयाबीन आहे. तुम्ही पाहू शकता दादांनी जे आहे बेडवर सोयाबीन लागवड केलेली आहे. बेडवर. आता आपण यांच्याकडून जाणून घेऊ थोडक्यामध्ये. बेडवर टिपणी सहाय्याने लागवड केली आपण. बेडवर एक बॅग म्हणजे जवळपास आता हे एकरभर वावरामध्ये जवळपास एकरभर क्षेत्र आहे. एकरभर क्षेत्रामध्ये जवळपास 12 ते 13 किलो बीज पडलं आमचं. 12 ते 13 किलो बी पडलं. समजा टोकन पद्धतीने लागवड केली तुम्ही. नाही, आपण बैलाच्या टिपणीने पेरलं आपण. 3 फणं. एक विशिष्ट म्हणजे याला खत नाहीये. खत टाकलंच नाही तुम्ही? टाकलंच नाही याला. बरं. फक्त याला 2 फवारण्या झाल्यात. पहिली एक समजा मायक्रोन्यूटन आणि बुरशीनाशक, आणि दुसरी मागची थोडी कोरॅजिन आणि बुरशीनाशक. आणि एक तुमची आता तिसरी फवारणी तुम्हाला घ्यायची होती पण ते काही कारणास्तव झालं नाही. कारण बाजूला नाला असल्यामुळे, वावरातून पूर गेल्यामुळे, वावरात पाणी असल्यामुळे आम्हाला याची समजा फवारणी करता आली नाही, निंदन करता आलं नाही. म्हणजे हे पुरामध्ये गेलं समजा. कारण याच्यामध्ये महिनाभर बेडमध्ये पाणी होतं. महिनाभर पाणी होतं. महिना पाणी असून सुद्धा याची मुळी खराब झाली नाही आणि लागवड पण चांगली आली. पुन्हा याला बीज पण चांगला आलेला. आणि विशेष म्हणजे शेंग जे आहे फुगीर आहे, दाना टपोर आहे. पेक्षा शेंग जाड आहे. त्याच्यावर 3-4 शेंगदाण्याची सोबत जवळपास एकदम काही शेंग याच्यामध्ये शेंग आहे. आणि माल पण तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो. हे पहा माल. बेडवर लागवड टोकन पद्धतीने केल्याच्या नंतर अशा पद्धतीने माल लागतो. एकरी 22 किलो आहे पेरा. कंपनी सांगते पेरायचं म्हटल्यानंतर 22 किलो बियाणं लागतं आणि टोकन पद्धतीने म्हटल्याच्या नंतर 10 ते 12 किलो लागतं. तुम्ही समाधानी हा का? माझं समाधान आहे पिकामध्ये. एक तर याच्यामध्ये कोणतं व्हायरस नाही, येलो मोजॅकचा पण अटॅक नाही. येलो मोजॅक मुळामध्ये येतच नसतो या व्हरायटीला. आता कंपनीनं लेबल दिलेले. आजूबाजूला जे व्हरायटी आहे त्यांच्या समजा येलो मोजॅकचा अटॅक आहे, त्याच्यामुळे खालून शेंग चपट्या व्हायल्यात. याच्यामध्ये एक पण शेंग चपटी नाहीये. दाना टपोर आहे आणि विशेष म्हणजे रोगाला बळी पडत नाही. आता मी कंपनीचा प्रतिनिधी म्हणून सांगू इच्छितो की ऑस्कर सीड्स कंपनीची जी हे विस्तारा रिसर्च बॅग आहे, ही बॅग शेतकऱ्यांनी पेरणीसाठी 22 किलो वापरावी एकरी. हेच बियाणं टोकन पद्धतीने म्हटल्यानंतर 10 ते 12 किलो लागतं. आता तुम्ही बेड केलात, सर्व केलात, पण तिफणीनं 3-3 लॅडर याप्रमाणे तुम्ही केलात, पेरलीत, तरी पण शेंग जे आहे चांगली आहे. अशा पद्धतीने शेंग आहे. आता तुम्ही पुढच्या वर्षी पण घेणार? हो, घेणार ना. समाधानी आहात तुम्ही? नाही, माझ्या मनात समाधान आहे. कारण मला आतापर्यंत मी पेरणीमध्ये बघितलं, आता पण असा माल दिसला नाही. एवढ्या कमी खर्चामध्ये मला लागवड झाली नाही. लागवड झाली नाही. ठीक आहे, धन्यवाद दादा.